दोन गोष्टी जुळून आल्या आहेत, आदित्य आणि मेघनाची पत्रिका आणि त्या दोघांचं लग्न. आदित्यराव, तयारी करू लागा लग्नाची आणि मनाची ही. चल आधी चल, उशीर झाला, जेवून घे. चल. काय मी बोलतोय काय ऐकू येत नाही? मी ऐकलं ना. मग मला मला नको जेवायला, मला नाही भूक. काय फराळ नुसतं टेस्ट करून पोट भरलं? अरे काही न खाता झोपलास ना तर उद्या सकाळी डोकं दुखेल. माझं ऐकतं? डोकं दुखे काय कमी आहे का आयुष्यात? करे नाही पण सांग. हे आधी हा हट्टीपणा बास झाला. चल. मी करतोय हट्टीपणा. मग कोण? मी करतोय? तुला नाही कळणार. हा, मला नाही कळणार. मी मूर्ख आहे ना. पण तेव्हा मी असं म्हणलोय का? या घरात जे काही चुकीचं होतं ना ते माझ्या आयुष्यात होत आहे. उगाच आता त्याला फाटे फोडून असं रडगाणं नको ना रे. अरे मी फक्त काळजीपोटी तुला जेवायला येतोस काय विचारायला आलोय, तर माझं रडगाणं? माझं प्रेम नकोय तुला, माझी काळजी नकोय, मीच नकोय तुला. मग काय हवंय काय तुला? सांग. मला दादा मामा हवाय, आत्ताच्या आत्ता. माझ्या आयुष्यातले सगळे निर्णय परस्पर घेणारा आणि फक्त स्वतःच्या मनासारखं झालं म्हणून आनंद व्यक्त करणारा दादा मामा हवाय मला. हटी, तू काय बोलतोस? तुला कळतंय का? अरे तो तिकडे दादा तुझ्यासाठी. अरे बघ ना, तू थांब म्हटलं ना तुला. आधी सॉरी म्हण त्याला. सॉरी म्हण त्याला. सॉरी. हा ठीक आहे. ठीक आहे. बघ आधी, तुला जेवायचं नसेल तर आप्पांचं जेवण उरकून घे. ते तुझी वाट बघताय, थांबले तुझ्यासाठी. पिंट्या, तू पण आज चल. भाई, हे प्रकरण वाटणार आहे. हो ना. ना आपण दादाला आवरू शकतोय ना आदित्यला. पिंट्याला तरी आवरूया. हे बंधू, पिंट्या ये बस. नाही ठीक आहे, मी ठीक आहे. मग कशाला फेऱ्या मारतोयस? उगाच अजून त्रास करून घेऊ नकोस. अरे नाही रे बाबा, मला काही त्रास बीस होत नाहीये. मला ना त्या आदित्यची काळजी वाटते, दुसरं काही नाही. अरे काळजी करण्यासाठीच परिस्थिती आहे, पण काही गोष्टी आपल्या हाताबाहेरच्या असतात. मी तुला सांगू का, हे आदित्यचं वागणं अजिबात आवडणार नाही दादाला. नेमकी काळजी कसली वाटते रे? हेच एवढं दादाने त्या आदित्यचं लग्न ठरवलंय, एवढी छान बातमी घेऊन येणार आहे तो, आणि हा बघा काय कसं होणार आहे रे. अरे पण पिंट्या, परिस्थिती काय काही कळतंय का तुला? अरे हो रे बाबा, मला सगळं कळतंय, मला सगळं दिसतंय. हो मान्य, आदित्यला विचारून दादाने हा निर्णय घ्यायला पाहिजे होता. पण आता एवढं सगळं झालंय ना, आता शांतपणे विचार करायला नको का आदित्यने? हा, मी शांतच आहे. मला विचारशील ना तर ती मुलगी मेघना, अरे एकदम छान मुलगी आहे. मग तुला सांगतो, आपल्या घराला एकदम सुयोग्य मुलगी आहे, शपथ. अरे घरासाठी लग्न नाही करत पिंट्या. कोणे गे काळी दादाने या घरासाठी एक निर्णय घेतला होता, बरोबर आहे? काय झालं त्याचं लक्षात आहे ना? आहे माझ्या लक्षात. पण लग्न या विषयावर आपण कोणीही काही बोलायला नको, कारण आपल्याला कोणालाही लग्नाचा अनुभव नाही. आणि हे बघ, लग्नाचा जो काय अनुभव आहे तो फक्त दादालाच आहे. पण प्रत्येक वेळी त्याचा निर्णय चुकतोच असं काही मला वाटत नाही. अरे आदित्य विषयी चांगलं वाईट ठरवणारे आपण कोण? हो ना. आणि त्याने जर का मनोमन एखादी मुलगी पसंत केली असेल तर? पण म्हणजे ती सई ना? हो सई. हे ना तुमच्या मनाचे खेळ आहेत, दुसरं काही नाही. मला सुद्धा सुरुवातीला असंच वाटत होतं. पण अगदी आदित्यला एवढं त्या मुलीशी लग्न करायचं आहे तर एवढे आडेवेडे कशाला घेतोय?
सरळ सांगायचं ना की मला लग्न करायचंय. उलट तो कोण डॉक्टर त्याच्याशी लग्न जुळवायला निघालाय हा तिचं. वा. तुझ्या प्रश्नातच तुझं उत्तर आहे पिंट्या. ज्या कारणामुळे तू आमची समजूत काढतोय ना त्याच कारणामुळे आदित्य स्वतःची देखील समजूत काढतोय आणि खरं काय ते सांगत नाहीये. दादाचे नियम, त्याचे शब्द, त्याची वचनं, त्याचे निर्णय याबरोबर काय येतं माहितीये, दादाची भीती. आणि ह्याच भीतीपोटी आदित्य स्वतःचं नुकसान करून घेईल की काय अशी भीती आम्हाला वाटते. भीती, दादाची भीती, दादाचा राग, दादाचे निर्णय, दादाचे नियम, हे सगळं ना आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा भाग झालाय. म्हणजे सवय झाली आता सगळ्यांना त्याची, म्हणजे दादालाही आणि आपल्यालाही. आणि ही सवय मोडून आपल्यापैकी कोणालाही त्याच्या विरोधात जाणं जमणार नाहीये. अरे आहेत ते सगळे. रोषणाई करा, दिवे लावा. अरे ब्रह्मेंच्या घरामध्ये उद्यापासून नाही आजपासूनच दिवाळी सुरू होणार आहे. दादा मी तुझं सामान घेतो. हो हो दे. तुला बरोबर माहिती ना याच्यामध्ये पेढे असतील म्हणून. अरे आपल्या दापोलीच्या स्टँडवरनं घेतलेत पेढे. अरे बोलवा बोलवा सगळ्यांना, तोंड गोड करा सगळ्यांचं. या या या. नाही दादा आपण नंतर पेढे खाऊया. तू आराम कर, एवढा लांब आलास. आराम कुठला करतोय? लग्न घरात कधी आराम करता येतो का? आता आराम करायचा तो नवीन सुनबाई घरात आल्यावर. काय बाई? हो पण रूम मध्ये चल आपण बोलू सावकाश. अरे आता आपण बोलायचं नाही, आता आपण फक्त ऐकायचं नवऱ्या मुलाचं आणि नवीन नवरीचं. हो नवरदेव तोंड गोड करा. घ्या. त्याची दाढ दुखते. हो दाढ दुखते. हो त्यामुळे तो काय खाऊ शकणार नाही आणि बोलूही शकणार नाही. चल 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 आराम करूया. चल 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 आराम करूया. मला काहीही होत नाही. का उगाच खोटं बोलताय? अरे काय चाललंय? उगाच काहीतरी सांगून त्याला कुठे नेताय तुम्ही? नाही घालवत नव्हतो हो. अरे तूही दमलायस तोही दमलाय, सावकाश बोलूया ना. हा म्हणजे उद्या बोलू ना आपण शांतपणे, नाही का? उद्या? अरे उद्यापर्यंत ह्याच्या साखरपुड्याची तारीख सुद्धा ठरलेली असेल. मग बोलून काय उपयोग आहे? तोपर्यंत हे पेढे आणि लग्न ठरल्याचा आनंद दोन्हीही शिळ झालेला असेल. आता आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक क्षण नवा आनंद आणणार आहे. आणि माझ्या आयुष्याचं काय? म्हणजे ते म्हणजे आता तुझे आपलं घर, आपलं आयुष्य, आपला आनंद म्हणतोस ना, या सगळ्या आपल्या गोष्टींमध्ये मी पण आहे का तूच आहेस पण? तू का बोलतोयस? कशाबद्दल बोलतोयस? अरे मला काहीही कळत नाहीये. नाही तुला काहीही कळत नाही हाच प्रॉब्लेम आहे ना दादा मामा. कारण कळत असतं तर तू असा वागलाच नसतास. आदित्य सगळ्यात आधी तुझा हा चढलेला आवाज आणि चढलेला पार दोन्ही खाली कर. ज्या पद्धतीने तू आता माझ्याशी बोलतोयस ना ते मला चालणार नाही. ठीक आहे तू म्हणशील तसं, पण मग माझ्या बाबतीतले निर्णय मला न विचारता घेतलेले आता मलाही चालणार नाही. त्यामुळे तुझा जो रघ्या का कोण मित्र आहे त्यांना प्लीज फोन कर आणि सांगून टाक की सॉरी मला त्यांच्या मुलीशी लग्न करता येणार नाही. काय तमाशा लावलाय हा? हा तमाशा नाहीये दादा मामा. आयुष्य आहे माझं. याचा तमाशा तू म्हणतोयस. आधी तोंड आवर. हा एक वेळ तू मला बोललास ना तो राग मी सहन करीन, पण दादाशी या भाषेत बोललेलं इथं कोणालाही आवडणार नाही. आदित्य मान्य आहे की तुला दादाचा निर्णय पटलेला नाहीये, पण काय पटलेलं नाहीये?
काय मान्य कोणाला काय पटलेलं नाही मी घेतलेला निर्णय पटलेला नाहीये नाही दादा त्याला तसं म्हणायचं मग नाही. कसं म्हणायचंय एक गोष्ट लक्षात ठेवा मी जो काही निर्णय घेतोय तो आदित्यच्या भल्यासाठीच घेतोय. माझ्या भल्यासाठी? अरे मग मला एका शब्दाने विचारलं नाहीस, मला न सांगता माझं का लग्न ठरवलंस दादा मामा? एक मिनिट हा विषय तुझ्यासमोर अनेक वेळा काढला गेला होता आणि मी एकट्याने नाही आम्ही सगळ्यांनी तुला विचारलं होतं की बाबा तुझ्या मनात कोणी मुलगी आहे का, तुला कोणी आवडले का, तुला कोणाशी लग्न करायचंय का, तर तू एकदाही धड उत्तर दिलेलं नाहीस. पण म्हणून न सांगता न विचारता डायरेक्ट लग्न ठरवून आलास. त्याच्यात काय विचारायचं आणि सांगायचंय? माझं लग्न आहे ना दादा मामा. अरे मला एकदा विचारलं असतं तर मी काय नाही म्हणणार होतो का? नाही म्हणणार नव्हतास ना, मग आता कशाला आरडाओरडा करतोयस आणि मला फैलावर घेऊन जाब विचारतोयस? कारण मी या लग्नाला तयार नाहीये. काय काय कारण सांग मला एक तरी. नाही खूप आहेत कारण. मला पटेल असं एकच कारण सांग. मी त्या मेघनाला ओळखतही नाही. ओळख होईल पुढे. मी तिच्याशी एक शब्दाने बोललो नाहीये. त्यात माझी चूक नाहीये पुढे. मला मला वेळ हवाय. तुझी लग्नाची वेळ झाली पुढे. माझं ऑफिस माझं करिअर ते उत्तम चालू होतं, उत्तम चालू राहील पुढे. या घरातल्या सगळ्यांशी तिचं जुळतं का आहे? ती जबाबदारी माझी पुढे. मग माझ्याशी तर जुळलं पाहिजे ना. ती जबाबदारी तिची पुढे. दादा मला तू माझं ऐकूनच घेत नाहीयेस. ती ऐकून घेईल पुढे. अरे पण ती माझी मैत्रीण नाहीये आणि जी माझी चांगली मैत्रीण आहे ना तीच माझी बायको असायला हवी. म्हणजे माझी जी बायको होईल ती आधी माझी चांगली मैत्रीण असायला हवी. हे पहा तू दिलेल्या प्रत्येक कारणाचं उत्तर माझ्याकडे होतं आणि तुझं एकही कारण मला पटलेलं नाही. बाकी हे माझी बायको माझी मैत्रीण वगैरे सगळी फाडत आपण नव्या पिढीतले पुरोगामी, आपल्याला जास्त अक्कल आहे हे सगळं दाखवायला काहीतरी काढलेली फालतू निमित्त आहे ते. दादा मामा असं अजिबात नाहीये. असंच आहे. आमच्यावर नव्हतं असलं काही तरी झालीच नाही लग्न. माझं नाही झालं लग्न. म्हणजे माझं लग्न झालं नाही तरी सुद्धा माझ्या समक्ष अनेक लग्न झाले. ते ठीक आहे पण तरी तुमच्या पिढीमध्ये आणि माझ्या पिढीमध्ये जेवढा फरक आहे ना तेवढाच फरक तुझ्यात आणि माझ्यातही आहे ना दादा मामा. त्यामुळे तुमच्या पिढीने जे केलं ते आणि तसंच सगळं मी केलं पाहिजे अशी तू जबरदस्ती नाही करू शकत. अरे मी करणार. मग तू त्याला जबरदस्ती समज किंवा वाटेल ते समज पण मला जो पाहिजे तो निर्णय मी असं कसं? प्लीज तू प्लीज काही बोलू नकोस प्लीज. जाऊ दे ना मी हात जोडतो तुझ्या पुढे. तू शांत हो आदित्य, शांत हो तू. उद्या शब्दाला शब्द नको लावू. अरे आता दिवाळी तोंडावर आली आहे, 2-3 दिवस तरी आनंदात घालूया. दादा लगेच निर्णय नको ना. आधी यंदाच्या दिवाळीत आदित्य आणि दादा जे काही दिवे लावणार आहेत ना त्यामध्ये सगळं घर होरपळून निघणार आहे. आदित्यच्या आजीच्या सोन्याच्या बाटल्या. तिची तशी इच्छाच होती की या बांगड्या घरातल्या सोन्याच्या हातावर शोभून दिसायला हव्या. दोन गोष्टी जुळून आल्या आहेत. आदित्य आणि मेघनाची पत्रिका आणि त्या दोघांचं लग्न. आदित्यराव तयारी करू लागा लग्नाची आणि मनाची ही. बत्तियां बुझा दो के नींद नहीं आती है, बत्तियां बुझाने से भी नींद नहीं आएगी,
अरे बत्तियां बुझाने वाली शर्मू कब आएगी, शोर ना मचाओ देखो बेटू जाग जाएगी। ए बेटू, डॅडू अरे का आलायस तू? का आलास तू? नाही नाही बेटू, तुझ्या क्वेश्चन मध्येच मिस्टेक आहे. तुला विचारायला पाहिजे कधी आलास तू. मला नाही विचारायचे ते सगळे प्रश्न. माझ्या आयुष्यात ऑलरेडी पुष्कळ प्रश्न आहे. तुझ्या सगळ्या प्रश्नांवर एकच सॉलिड उत्तर आहे, तुझा डॅडू जो तुझ्या समोर बसलाय, जो मला आता इथे नकोय. ए बेटू, ए बेटू बेटू, आम्ही तुला सोडून कुठे कुठे फिरायला गेलो म्हणून तू रागवलीस ना. पण काय करणार, तुला आमच्याबरोबर पार्ट्यानं यायला आवडत नाही आणि आम्हाला तिथे नाही गेलेलं चालत नाही. मग कशाला आलास परत? तुझ्यासाठी. अगं बॅड हॅबिट आहेस ना तू माझी. ते मराठीत काय म्हणतात ते, व्यसन. व्यसन म्हणजे म्हणजे संध्याकाळी कसे दारू पिणाऱ्यांचे हात आहेत ना ते असे थरथरायला लागतात आणि मग त्यांची पावलं आहेत ना डायरेक्ट अशी बारकडे वळतात. तसं माझं होतं ग. तुझी आठवण आली ना की मी जगाच्या कुठल्याही कोपचेवाडीत असलो ना की मला असं एकदम ना रेस्टलेस व्हायला लागतं आणि मग कधी एकदा मी घरी जातो ना असं व्हायला लागतं मला. तुला नाही कळणार ना ते, कारण तुला कुठली बॅड हॅबिट नाहीच आहे आणि मी तुला ती लागूही देणार नाहीये. आणि तुझ्या आयुष्यात असं कोणी माणूसच नाहीये ज्याच्याकडे तुझं मन असं ऑटोमॅटिक चालत जाईल. प्रेम नसतं तर गणपती दादाकडून झालेला अपमान तू सहन केला असतास. प्रेम नसतं तर आदित्यला शोधत फिरली असतीस. प्रेम नसतं तर आदित्यच्या आजारपणात तू रात्रभर दाराबाहेर उभी राहिली असतीस. प्रेम नसतं तर आता आम्ही जेवढं काय बोलतोय ते बोलणं ऐकून घेतलं असतंस. आहे का असं कोणी? आदित्य. आदित्य? आदित्य कश्यप? तो तुझी बॅड हॅबिट आहे? नाही नाही नाही. अरे मग बेटू तू मध्येच त्याचं नाव कशाला घेतलंस? म्हणजे काय झालंय? तो जोशी आणि म्हणून त्याला काय बोललेत का? त्यांच्या आईला आता त्याला. नाही तसं काही नाहीये. मग त्याने काय केलंय का तुला? त्याने काही केलं नाही मला, पण करणार आहे. काय करणार आहे? लग्न. हा? लग्न? हे बेटू काय बोलतेस तू? हे दिवाळीचा सीझन आहे म्हणून अशी बॉम्ब फोडू नकोस हा. माझं ब्लड प्रेशर आहे ना असं रॉकेट सारखं शूट होऊन ढगात जात आहे ग आणि माझ्या छातीत ना अशी सुरसुरी फुटते. काय ते क्लिअर बोला प्लीज. डॅडू अरे तसं काही नाहीये. त्याचं लग्न ठरलंय. तो लग्न करतोय एका मुलीशी. आज मेरे यार की शादी है, मेरे दिलदार की शादी है. आज यार काय चाललंय? अरे बेटू तुला माहिती नाही केवढा मोठा डंपर हलका केलास तू माझ्या छातीवरचा. अगं एवढा आनंद ना मला माझ्या लग्नात सुद्धा झाला नव्हता, आई शपथ. पण तुला का आनंद झालाय? अगं तुझा फ्रेंड म्हणजे माझा फ्रेंड ना बेटू. म्हणजे त्याच्या लग्नाचा मला आनंद नाही होणार, तुला नाही झालाय? अगं आपल्या मित्राच्या लग्नामध्येच फ्रेंड लोकांची मजा मस्ती असते. फुल शो शायनिंग. तुला काय पाहिजे बोल फक्त. शरारा पाहिजे का ते चनिया चोली पाहिजे? मला थोडी शांतता पाहिजे. सई तुला ठरवायला हवं, शांत बसून ठरवायला हवं की तुला नक्की कशाचा आणि का त्रास होतोय. नाहीतर सगळंच डिफिकल्ट होत जाणार आहे यापुढे.